नंदुरबार लोकसभेसाठी मतदानाची रणधुमाळी ही आज सकाळपासूनच सुरू झालेली आहे। आपण आता आलेलो आहोत शिरपूर शहरातील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 9 या केंद्रामध्ये आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मतदारांची विशेष गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आणि जर आपण म्हटलं तर या ठिकाणी विशेष करून महिला यांची गर्दी मतदानासाठी जास्त प्रमाणात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात महिला भगिनी वयोवृद्ध यांचं मतदान करण्याकडे जास्त कौल दिसत आहे आणि सकाळपासूनच मतदानासाठी मोठमोठ्या रांगा या वरवाडे येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या शाळेमध्ये लागलेल्या आहेत। या ठिकाणी शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते अमरीशभाई पटेल यांनी शंकर पांडुमाळी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, तर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी सुळे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, तर माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी देखील शंकर पांडुमाळी या हायस्कूलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण शिरपूर शहरात आहोत, चला ग्रामीण भागात जाऊया, नेमकी त्या ठिकाणी मतदानाची काय परिस्थिती आहे। शिरपूर शहरामध्ये तर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा या सकाळपासूनच लागलेल्या आहेत। काही नव मतदार ह्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचलेले आहेत, चला आपण त्यांच्याशी बोलूया, नेमकं त्यांना याबाबत काय वाटतं। दीदी, तू मतदानाचा हक्क आता पहिल्यांदा बजावते, काय वाटतंय तुला? काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटला आणि पहिल्यांदा मतदान करून चांगलं वाटलं। नंदुरबार लोकसभेसाठी मतदानाची रणधुमाळी सुरू झाली आहे। आपण शिरपूर शहरामध्ये गेलो, शिरपूर शहरामध्ये मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त असा सहभाग आपल्याला दिसत होता। आता आपण आलेलो आहोत ग्रामीण भागाकडे आणि ग्रामीण भागातील आपण आलेलो आहोत वाडी या ठिकाणी। आपण या ठिकाणीही जर पाहिलं तर मतदारांचा उत्स्फूर्त असा सहभाग आपणास या ठिकाणी बघावयास मिळत आहे। महाराष्ट्रात मतदानाचा टक्का जरी कमी झाला असला तरी नंदुरबार लोकसभेसाठी आणि शिरपूर विधानसभेसाठी मतदानाचा टक्का हा नक्कीच वाढणार यावरून असे दिसते आहे। आपल्या सोबत काही नव मतदार आहेत ज्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। मित्रांनो, तुम्ही मतदान केलं, काय वाटलं? पहिल्यांदा तुम्ही आज मतदानाचा हक्क बजावलाय, काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा मतदान केले तर आमची लोकशाही आमच्या याला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलाय, तर आम्हाला खूप अभिमान वाटतोय। आज लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार यांना मिळाला आहे, म्हणून नव मतदार सुद्धा खुश आहेत आणि नव मतदारांची संख्या ही या ठिकाणी चांगल्या प्रमाणात दिसत आहे। तर ग्रामीण भागामध्येही मतदानानं वेग घेतलेला असून आता 9 साडेनऊ वाजले आहेत, मतदानाची टक्केवारी ही चांगली आणि मतदान केंद्रांवर गर्दी दिसत आहे। लोकशाहीचा उत्सव एकीकडे चाललाय, मतदान एकीकडे चाललंय आणि एकीकडे आपली उपजीविका भागविणारे या ठिकाणी दुकानदार दिसत आहेत, तर काही माझ्या वृद्ध माता आपल्या सोबत दिसत आहेत। मारी मतदान होई गया का? होई गया मारी, तुमनं होई गया? तुमनं होई गया? जर बघावयास गेलं तर नवीन पिढी मतदानासाठी उशीर करते, पण माझ्या या आयांनी सकाळीच मतदान केलेलं आहे। आपण या दुकानदारांशी बोलूया। दादा, मतदान काय? मतदान कुठं आहे तुमचं? आम्ही बोराडे जुना धाबा पाडा। मग मतदान केव्हा करणार आहात? आता भेंडी विकून जाणार तर करणार नाही। पहिले तर आपल्याला पोट बघावं लागणार आहे, त्याच्यानंतर लोकशाहीचा उत्सव साजरा करावा लागणार आहे। या ठिकाणी आपली भेंडी शेतातील भेंडी विकण्यासाठी आले आहेत आणि त्याच्यानंतर मग ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। ताई, तुमचं मतदान झालं? नाही ना। कुठं राहता तुम्ही? वाडी खुर्द। वाडीलाच असतात, मग केव्हा मतदान करणार? आंबा इकले काय मतदान करू। यांची ही तीच हकीकत आहे, आंबे विक्रीसाठी आणले आहेत, आंबे विकले जातील आणि मग लोकशाहीच्या उत्साहामध्ये तेही सहभागी होतील। तर ग्रामीण भाग सुद्धा शहरी भागांपेक्षा मागे नाहीये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा विशिष्ट करून सर्वच लोकांमध्ये मतदानाचा साठी उत्स्फूर्त असा सहभाग दिसून येत आहेत। चला आपण बोराडीकडे जाऊया। बोराडी हे लक्ष्य ठरलेलं आहे शिरपूर तालुक्यासाठी, बघूया नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे।